हेलो डिअर सुपर लर्नर, आजच्या इंग्लिश ग्रामरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण क्लास 12 इंग्लिश रायटिंग स्किल म्हणजे सेक्शन नंबर 3 जो असतो आपला तो असतो पेपरचा सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किलचा। त्यामध्ये आपलं पहिलं रायटिंग स्किल जो आहे तो व्हर्च्युअल मेसेज ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या लेक्चरला, ज्यामध्ये मी शुभम राऊत तुमच्या सोबत आहे आणि आजच्या लेक्चरची सुरुवात आपण या चार्ट पासून करणार आहोत। तर सुरुवातीला समजून घ्या की सेक्शन नंबर 3 जो आहे तो आहे रायटिंग स्किलचा सेक्शन आहे। त्यामध्ये आपल्याला 16 मार्क्स एकूण राहणार आहे रायटिंग स्किल सेक्शनसाठी। अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम दी ग्रुप ऑफ 3 ॲक्टिव्हिटी। आपल्याला 3 ॲक्टिव्हिटी ऑर मध्ये असणार आहे 4। ओके, 4 वेळा 3 ॲक्टिव्हिटी दिल्या जातील, म्हणजे 4 3 16 ॲक्टिव्हिटी आपल्याला ग्रुपमध्ये दिल्या जातील आणि त्यापैकी त्या 3 ॲक्टिव्हिटीपैकी अटेम्प्ट करायची ते आपल्याला एकच ॲक्टिव्हिटी करायची आहे आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी किती मार्क मिळणार आहे आपल्याला 4। म्हणजे अशा 4 ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण एका ग्रुपमधून एक असे 4 ग्रुपमधून 4 ॲक्टिव्हिटी करू तेव्हा आपल्याला 16 मार्क ऑब्टेन होतील। तर सर मग आमच्यासाठी किंवा आपले जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कोणती ॲक्टिव्हिटी सोपी जाते, तर आपण बघूया पहिले लिस्ट ऑफ ॲक्टिव्हिटी आणि त्याची लेवल काय असतो, हाय असतो की मॉडरेट असतो, स्कोरिंग कोणचा आहे, टाइम कन्झ्युमिंग करणारा कोणता आहे, लेंदी कोणता पडतो, लिहायला जास्त कोणतं जातं जड, ते सगळं बघूया आपण। सुरुवात करूया। तर पहिल्या ग्रुपमध्ये 3 जे असतात ते आहे पहिलं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, दुसरा स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि तिसरा आहे ग्रुप डिस्कशन। तर या पहिल्या ग्रुपमध्ये जर मराठी मीडियमचे स्टुडंट किंवा कोणत्याही स्टुडंटला जर टाइम वाचवायचा असेल आपल्या पेपरामध्ये तर त्यांनी माझ्या मते आणि कोणाचंही मत विचारून घ्या जे इंग्लिश शिकवत असेल त्यांच्या मते ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हे काय स्कोरिंग सुद्धा आहे आणि कमी टाइमात होणारा टॉपिक आहे तो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, जो की टाइम कंझ्युम सुद्धा कमी करतो आणि आपला स्कोरिंग सुद्धा आहे काय स्कोरिंग सुद्धा आहे आणि टाइम कंझ्युममध्ये खूप कमी टाइमात तो काय तो कंप्लीट होणार असा आपला आहे। तर कोणता अटेम्प्ट करायचा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हे आपली काय असली पाहिजे प्रायोरिटी असली पाहिजे। जेव्हा आपण काय करेल जेव्हा आपण पेपर लिहेल तेव्हा आपली प्रायोरिटी जी असली पाहिजे ती असली पाहिजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजची। ओके, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आपली काय असली पाहिजे प्रायोरिटी असली पाहिजे। तर यामध्ये सर काय करायचं असतं, तर यामध्ये काहीच नाही, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक मेसेज लिहित असतो, व्हॉट्सअपद्वारे असेल, आपल्या मित्रांना असेल, आपण आपल्या घरच्यांना असेल, अनेक मेसेज असेल लिहित असतो। तर तेच मेसेज आपल्याला काय करायचं आहे लिहायचा आहे, परंतु आपल्याला हा मेसेज व्हॉट्सअपवर नाही, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर नाही, तर आपल्याला काय करायचं आपल्या पेजवर लिहायचं आहे, आपल्या पेपरामध्ये लिहायचं आहे। त्यासाठी आपल्याला किती गुण असणार आहे 4 गुण असणार आहे। ओके, आणि हा इझी आणि स्कोरिंग आहे, म्हणजे मार्क जास्त मिळतात यामध्ये आणि लिहिण्यास सोपी आहे। दुसरा असतो स्टेटमेंट ऑफ पर्पज। आता स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, तर याला सोप्या भाषेत SOP असं सुद्धा म्हणतात स्टेटमेंट ऑफ पर्पज। हे मोठ्या मोठ्या जे युनिव्हर्सिटी असतात जसं की हार्ट्सवर्थ युनिव्हर्सिटी ऑफ जे काही मोठ्या मोठ्या आहे, त्याचबरोबर हार्ट्सवर्थ युनिव्हर्सिटी झालं, त्याचबरोबर जे काही मोठ्या युनिव्हर्सिटीज आहे तिथे जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आहे तिथे जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक हे लिहावं लागतं, लेटर लिहावं लागते, एक पत्र लिहावं लागते, एक अर्ज लिहावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो स्टेटमेंट ऑफ पर्पज। आणि याची जी लँग्वेज आहे, याची जी इंग्लिश आहे ते एकदम हाय लेवलची असते, त्यामुळे इथे टाईमसुद्धा जास्त लागतो आणि लिहिण्यास हार्डसुद्धा जातं स्टुडंटना। इथे 400 ते 500 शब्दात लिहावं लागतो, त्याच तुलनेत ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज फक्त 50 शब्दात लिहावा लागतो। किती 50 शब्दात। तिसरा आहे ग्रुप डिस्कशन। यामध्ये सुद्धा संवाद, आपण जे म्हणतो ना मित्रांमध्ये संवाद होतो, ग्रुप डिस्कशन होतं, ते लिहावं लागतं। इथे एक टॉपिक दिलेला असतो आणि 4-5 मित्रांची नावं असतो, त्यांचे पॉईंट्स आपल्याला लिहायचे असतात। याच्यात सुद्धा लिहायला हार्ड जातं स्टुडंटना आणि हे सुद्धा टाइम टेकिंग असतो, टाइम खूप कन्झ्युम करत असतो। म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये आपल्याला एक टॉपिक मिळाला जो की आपण लिहिणार आहोत तो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज DVM। सेकंड ग्रुपमध्ये कोण कोण आहे, सेकंड ग्रुपमध्ये ईमेल। तर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांना ईमेल लिहिता येतं, ईमेल लिहिणं सोपं आहे, परंतु जर ज्या मुलांची इंग्लिश ठीकठाक नाही आहे त्यांना ईमेल फारसं लिहिता येत नसेल, ओके, त्यांना थोडंसं सुद्धा इंग्लिशचं कन्स्ट्रक्शन करता येत नसेल तर त्यांनी ईमेल करू नाही, कारण ते सुद्धा मग त्यांना लिहिताना सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताना हार्ड जाईल आणि त्याच्यातसुद्धा त्यांचा टाईम म्हणजे वाया जातील। त्यामुळे ते ईमेल चूज करू नये। ज्याची इंग्लिश खूप चांगली आहे त्यांनी ईमेलला म्हणजे लिहू शकता, ज्याची इंग्लिश खूप चांगली आहे, चांगली इन द सेन्स ज्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करता येतो
ते ईमेल लिहू शकतो. नंतर आहे रिपोर्ट रायटिंग. तर रिपोर्ट रायटिंग करायचीच नाही आहे, आपल्याला स्किप करून द्यायची. कारण तर रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय, बातमी लेखन. बातमीची भाषा कशी असते, हार्ड असते आणि ती सुद्धा बातमी 300च्या वर्ड्समध्ये असली पाहिजे. म्हणजे टाईम कन्झ्युमिंग असतं, टाईम टेकिंग असतो. त्यामुळे माझं जे सजेशन असेल, माझं जर हार्टेस्ट सजेशन असेल कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी, तर ते असेल इंटरव्ह्यू रायटिंग. कारण यामध्ये काही नाही, फक्त 8 क्वेश्चन तयार करावे लागतो आपल्याला. आणि आपल्याला किती मार्क्स मिळतं, 8 क्वेश्चनचे 4 मार्क्स मिळतो. आणि त्यातील तर 4 क्वेश्चन भरूनच पाठ करून जाऊ शकतो आपण. असे क्वेश्चन की जे सगळ्यांना विचारू शकतो आपण इंटरव्ह्यूमध्ये. जसं की हाऊ आर यू फिलिंग आफ्टर अचिव्हिंग धिस मॅसिव्ह सक्सेस. म्हणजे तुम्ही एवढं मोठं यश घेतलं तर तुम्ही कसे फील करताय. त्याचबरोबर व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड विकनेस. त्याचबरोबर व्हॉट इज युअर हू इज युअर इन्स्पिरेशनल, हू इज युअर रोल मॉडल. अशा प्रकारचे काही जे क्वेश्चन्स आहेत जे की मी तुम्हाला देणार आहे, 8 क्वेश्चन देणार आहे. त्यातील 5 क्वेश्चन लिहायचे, 4 क्वेश्चन मनाने तिथं बनवू शकता. किंवा ज्यांना येतच नसेल काही इंग्लिश, ते 8च्या 8 पाठ करायचे आणि 8 लिहून यायचे. कमीत कमी 3 मार्क तर कुठे गेलेच नाही. म्हणजे काय, लिहिण्यास इझी आहे 8 क्वेश्चन आणि टाईमसुद्धा कमी असतो. आणि स्कोरिंग आहे, मार्क याच्यात मिळतात. कारण की एक प्रश्न बरोबर का त्याचा अर्धा मार्क तरी मिळतं. कारण का 4 मार्कसाठी 8 क्वेश्चन म्हणजे अर्धा मार्काचा 1 क्वेश्चन पडतं. आणि तुम्ही जर क्वेश्चन बरोबर फेम करता आले तुम्हाला, तर पूर्ण मार्क मिळून देणारा हा इंटरव्ह्यू रायटिंगचा क्वेश्चन आहे. नंतर येतो स्पीच रायटिंग. आता सर्वांना वाटेल की स्पीच सोपी आहे. ओके, सोपी आहेत, आपण लिहू शकतो. बट स्पीच कोणी लिहावं, ज्याला वेळेवर इंग्लिश लिहिता येते, ज्याला कुठल्याही पाठांतराची गरज नाही किंवा तो कन्स्ट्रक्ट करू शकतो सेंटेन्स, ज्याची इंग्लिश थोडीफार चांगली आहे, त्याने स्पीच रायटिंग करू शकता. स्पीचचं कसं, वरचं जो इंट्रोडक्शन असतो, जसं गुड मॉर्निंग फ्रेंड्स, ऑनरेबल चीफ गेस्ट अँड रिस्पेक्टेबल प्रिन्सिपल अँड इस्टीम टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, अशा तऱ्हेने आपण सुरुवात करू शकतो. त्याचं टुडे वी हॅव प्रेझेंट हिअर टू प्रेझेंट माय पॉईंट ऑन दी ट्री प्लांटेशन, असं वगैरे आपण तिचं इंट्रोडक्शन करू शकतो. आणि खालतं पण थँक्यू सर फॉर गिविंग मी धिस अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस माय व्ह्यू ऑर पॉईंट ऑफ व्ह्यू, असं आपण तिथे खालीसुद्धा लिहू शकतो. म्हणजे स्पीचचं कसं इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन पाठ करू शकतो. परंतु मधातलं जे कंटेंट आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. परंतु कंपेअरिंगचं तसं नसतं. कंपेअरिंगचं मी एक सिम्पल असं तुम्हाला आराखडा लिहून देणार आहे. फक्त त्यातले काय करायचे, वर्ड चेंज करायचे. जसा प्रोग्राम तसे वर्ड्स टाकायचे, बाकी लाईना सेम राहणार. फक्त वर्ड्स मी जिथे अंडरलाईन केलेले असेल ते शब्द गाळायचे आणि नवीन शब्द ज्या प्रोग्रामच्या नुसार शब्द टाकत जायचे. म्हणजे काय, कंपॅरिझन लिहायला सोपी आहे आणि स्कोरिंगसुद्धा आहे. एक्सपेन्शन ऑफ आयडिया लिहायचं काम नाही, कारण त्यामध्ये आपल्याला एका फ्रेजवरून, म्हणजे फ्रेज समजतं म्हणीवरून, आपल्याला एलोबरेट करावं लागते. त्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करावा लागते. त्याला स्टोरी वगैरे सांगायला लागते. जसं की मित्र तोच खरा जो आपल्या संकटाच्या काळात साथ देतो. मग आपल्याला त्याच्यावरून सिया उंदिराची गोष्ट सांगावी लागेल, मॉरल काढावी लागेल. हे खूप मोठं पडतं आणि हे स्कोरिंगसुद्धा नाही. त्यामुळे मी सजेशन करेल ज्याला इंग्लिश थोडंसं फार जमतं त्यानं स्पीच रायटिंग करावं, अन्यथा नाही तर कंपेअरिंगचा मी आराखडा देणार आहे. कंपेअरिंग म्हणजे काही नाही, सूत्रसंचालन करणे. ओके, सूत्रसंचालन जसं की आपण म्हणतो ना, आज तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की आज आपण इथे जमलेलो आहे कारण की आपल्या शाळेमध्ये आज महात्मा गांधीची 123वी 122वी किंवा 120वी किंवा 111वी जयंती आहेत, असं तसं आपण म्हणतो. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल पाटील हे आपले स्थान ग्रहण करतील असे मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष माननीय मुख्याध्यापक सर आपले स्थान ग्रहण करते असे मी त्यांना विनंती करतो. सुरुवात करूया आपल्या कार्यक्रमाला. आपले प्रमुख पाहुणे जे आहेत, जिल्हाधिकारी माननीय दीपा मुंडे सर हे काय करतील, सरस्वती मातेचे पूजन करतील असे मी त्यांना सांगतो किंवा अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर सगळे मान्यवर आपल्या व्यासपीठावर उपस्थित होतील, त्यासाठी टाळ्यांनी स्वागत करावे. नंतर मग आपण काय म्हणतो, मग आपल्या कॉलेजचे जे संगीतचे विद्यार्थी आहेत त्यांनी आपलं सरस्वती जे वंदना आहे ते सांगावी असं आपण त्यांना म्हणतो. आणि मग अशा प्रकारे आपला कार्यक्रम एक कंपेअर करतो, एक होस्ट करत असतो, त्याला आपण कंपेअरिंग म्हणतो, कंपेअरर म्हणतो. तर ते कंपेअरिंगसुद्धा आपल्याला लिहिता येतं, त्याच्यात काही फार असं नसतं, शब्दाचा खेळ असतो सगळं. त्यामुळे याच्यातून दोन, एक स्पीच आणि दुसरं कंपेअरिंग. पहिल्याच्यातून DVM, दुसऱ्याच्यातून इंटरव्ह्यू रायटिंग. कारण 8 क्वेश्चन, पहिल्याच्यात 50 शब्द आणि तिसऱ्याच्यात कंपेअरिंग. ज्याला पाठांतराचा खूप सवय आहे आणि जो पाठ करू शकतो त्यांना कंपेअरिंग करावं. आय होप की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल, कारण माझा हेल्थ इश्यू आहे, मला थोडंफार सर्दी झाली आहे, त्यामुळे माझ्या आवाजात कमतरता आलेली आहे, तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता.
नंतर चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे. एक रिव्ह्यू एक 2 प्रकारचे येतो. एक फिल्म रिव्ह्यू येतो, तुम्ही आत्ता जवळपास आत्ताच पाहिलेला पिक्चराचा एक रिव्ह्यू लिहा, किंवा एक बुक रिव्ह्यू असतो. तर हे तुम्ही ज्याचं पाठांतर चांगलं आहे तो पाठ करून जाऊ शकतो. अन्यथा ब्लॉग कोणीही लिहायचं नाही, कारण ब्लॉग हार्ड असतो, खूप लिहावा लागतो, 300-400 आणि टाईम टेकिंग असतो. परंतु जो अपील रायटिंग आहे ते अपील रायटिंगसुद्धा सोपी जात असतो. 10-15 अपील केलं तर त्यातलीच एक अपील रिपीट होते असते. मी तुम्हाला अशा अपील खूप सारे देणार असं 20 अपील, त्यातील एक रिपीट होणार. आणि ज्याला एक बुक रिव्ह्यू पाठ करून ठेवता ते पाठ करून ठेवा. जसं विंग्स ऑफ फायर मी यावेळेस लिहिलं होतं, कारण बुक रिव्ह्यू आला होता आम्हाला 2024ला, तर मी विंग्स ऑफ फायरचं करून गेलो होतो. आणि फिल्म रिव्ह्यूसुद्धा करा. तर मागल्या वर्षी बुक रिव्ह्यू आलं होतं, ह्यावेळेस फिल्म रिव्ह्यू येऊ शकतो. ओके, तर अशा प्रकारे असतं. तुम्हाला इथे चार्ट दिलेलं बघा. तर आपल्याला 16 मार्कासाठी हा रायटिंग स्किलचा टॉपिक असतो, ज्यामध्ये पहिला आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. 16 मार्कासाठी रायटिंग स्किलचा टॉपिक असतो, सेक्शन 3 असतो, ज्यामध्ये ए बघा. क्वेश्चन राहील 4चा ए, ज्यामध्ये 3 ॲक्टिव्हिटी असतील. एक ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, दुसरा SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणि ग्रुप डिस्कशन. त्यापैकी कोणतं करायचं आपल्याला? ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. कोणतं करायचं आहे? ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज हे आपल्याला अटेम्प्ट करायचं आहे 4 मार्कासाठी. दुसरं बी असेल 4B. रायटिंग स्किल किती असतो? 3B असेल. 3B, कारण फर्स्ट असतो तो आपला पॅसेज असतो, म्हणजेच प्रोज असतो. सेकंड असतो आपली पोएट्री, आणि थर्ड असतो आपला रायटिंग स्किल, आणि 4th नॉवेल. तर थर्डमध्ये ए जो आहे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करायचा. थर्ड बीमध्ये 3 ॲक्टिव्हिटी असेल, ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू. तिथे मी सांगितलं तुम्हाला इंटरव्ह्यू करा 4 मार्कासाठी. नंतर असतो स्पीच रायटिंग किंवा कंपेअरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियाज. इथं कंपेअरिंग करा 4 मार्कासाठी. आणि क्वेश्चन नंबर 3D असेल रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग आणि अपील. तर त्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला काय करा, रिव्ह्यू रायटिंग पाठ करून ठेवा आणि 4 मार्क घेऊन जा. अशा प्रकारे आपल्याला 16 मार्काचे हे आपल्याला रायटिंग स्किल असणार आहे. तर आपण सगळ्या नाही, परंतु पहिल्या याच्यातल्या ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आणि ग्रुप डिस्कशन हे 2 बघूया. SOP सोडून द्या. ज्याला ग्रुप डिस्कशन करायचं ग्रुप डिस्कशन करा, ज्याला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करायचं ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करा. दुसरा क्वेश्चन नंबर 3B ईमेल घेणार आहोत आपण, आणि इथे इंटरव्ह्यू घेणार आहोत आपल्या जे काही लाईव्ह लेक्चर आहे त्यामध्ये. तिसरा म्हणजेच क्वेश्चन नंबर 3C स्पीच रायटिंग आणि कंपेअरिंग रायटिंग आपण लेक्चरमध्ये अटेंड करणार आहोत. आणि क्वेश्चन नंबर 3D रिव्ह्यू रायटिंग आणि अपील रायटिंग आपण घेणार आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला 10-20 अपील देऊ, आणि जे काही रिव्ह्यू रायटिंग आहे ते एक फिल्म रिव्ह्यू रायटिंग लिहून दाखवू, आणि एक बुक रिव्ह्यू रायटिंग तुम्हाला देऊ, जे की तुम्ही पाठ करू शकता. हे झालं आपलं इथपर्यंत. आता समजून घेऊया आपण DVM ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. आजचा लेक्चरच त्यासाठी होता की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचं सगळं आपल्याला पकड करायची होती. त्यावर काय करायची होती? पकड करायची, त्यावर झेप घ्यायची होती ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज. तर सुरुवातीला त्याचा अर्थ बघूया. ड्राफ्टिंग म्हणजे काय करणे? क्रिएट करणे. ड्राफ्ट करणे म्हणजे एक बॉक्स किंवा एक कोणतीही वस्तू काय करणे? क्रिएट करणे, मेसेज क्रिएट करते. व्हर्च्युअल म्हणजे काय? ऑनलाईन तरीके से, म्हणजे ऑनलाईन वेनं एकाधिक मेसेज क्रिएट करणे म्हणजेच काय? ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज होय. एखादी मैसेज ऑनलाइन तरीके से क्रिएट करने यानी ड्राफ्ट करने यानी बनाना, इसे ही क्या कहते हैं? हम ड्राफ्टिंग वर्चुअल मेसेज कहते हैं. इथपर्यंत कळालं असेल माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? ठीक आहे, चालू इथे तर बघूया टॉपिक 1 आपला जो सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल मधील ए मधील पहिला टॉपिक जो आहे तो आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज DVM. तर त्याचा फॉर्मॅट बघूया. आता बरं तुम्हाला अर्थ कळाला असेल ड्राफ्टिंग वर्चुअल मैसेज म्हणजे काय? ऑनलाइन तरीके से एक मैसेज लिखना, ड्राफ्ट करना, इसे ड्राफ्टिंग वर्चुअल मैसेज कहते हैं. इसका फॉर्मॅट क्या है? याचा जो फॉर्मॅट आहे, याचा जो आराखडा आहे तो कसा असतो? तर एक बॉक्स तयार करून घ्यायचा, ज्याच्या इकडून एक लाईन सोडायची. आपला जो आन्सर शीट असतो त्याच्याकडून जे एक बोटाची जागा सोडायची उजव्या साईडनं, एक बोटाची जागा सोडायची डाव्या साईडने. इकडे बघा मी जागा सोडली, इकडून जागा सोडली आहे, इकडून जागा सोडली आहे, आणि एक बॉक्स तयार करायचा चौकोन. त्याच्या मधामध
का नाही एक बोल्ड अक्षरात म्हणजे डार्क अक्षरामध्ये आणि कॅपिटल लेटरमध्ये मेसेज लिहायचं. असं डार्क आणि कॅपिटल अक्षरात मेसेज लिहायचं आणि त्याखाली 2 पेन्सिलने असं अंडरलाईन करायचं. ओके, इथपर्यंत झालं. कारण तुम्ही जे रायटिंग स्किल अटेंड करताय ते तुम्हाला मार्क कसे देतं, त्या तुमच्या प्रेझेंटेशनचेच तुम्हाला मार्क मिळत असतं. त्यामुळे प्रेझेंटेशन याच्यात चांगलं करायचं. ओके, खोडाताड नाही करायचे. एकदम मोठ्या अक्षरात मेसेज, बोल्ड अक्षरात, कॅपिटल लेटरमध्ये आणि खाली 2 अंडरलाईन करायचे. नंतर एक लाईन सोडून द्यायची, मी सोडलेली आहे तशी. नंतर लिहायचा डेट. काय लिहायचे नंतर? डेट लिहायची. नंतर लिहायचे आपण डेट. ओके, डेट असं डेट लिहून डेट नाही लिहायची. हे इथं लिहायसाठी मी डेट लिहिलं. डेट असं लिहायचं नाही आपल्याला पेपरमध्ये. असं डायरेक्ट आपण काय करणार, हे लिहिणार डायरेक्ट हे लिहिणार आपण. असं डेट वगैरे लिहिणार नाही आहे. डायरेक्ट लिहायचं 1 ऑक्टोबर 2024. आणि असं नाही की जसं ऑक्टोबरचा कितवा महिना येतो, जानेवारी, फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर 10व्या महिन्यात येते. 1/10/2024 असं लिहायचं नाही. कसं लिहायचं? 1 ऑक्टोबर 2024 असं लिहायचं. आणि डेट लिहायचं नाही, एक्झाम्पल वगैरे असं लिहायचं नसतं तिथे. डायरेक्ट लिहायचं 1 ऑक्टोबर 2024. नंतर बघा, नंतर काय करायचं आहे, नंतर आहे टाईम. तर यामध्ये सुद्धा इथे मी समजून सांगण्यासाठी टाईम लिहिला आहे. पेपरात टाईम असं लिहायचं नाही, डायरेक्ट लिहायचं 10:30 AM म्हणजे 10:30 वाजताचा टाईम दिलेला आहे. मग अजून एक रेस सोडलेली आहे आपण इथे, गॅप सोडलेली आहे. हे रेस सोडलेली आहे, समजून जा. इथे रेस सोडली. नंतर नेम ऑफ रिसिव्हर, ज्याला आपण ज्याला आपण मेसेज लिहिता त्याचं नाव लिहायचं. नेम ऑफ रिसिव्हरमध्ये ज्याला आपण जे काही आपण हे लिहित आहोत मेसेज त्याचं नाव. मग जर मी माझ्या बहिणीला लिहित असेल तर कोण नाव येईल? माझ्या बहिणीचं नाव आहे शुभांगी. तर मी तिथे लिहिल डिअर शुभांगी. डिअर कशासाठी? प्रिय, म्हणजे आपला लहान बहीण असेल, लहान भाऊ असेल, मोठा भाऊ, मोठी बहीण, आई बाबा, मित्र, त्याच्यासाठी आपण डिअर. प्रिय मदर म्हणजे डिअर मॉम, डिअर फादर, डिअर फ्रेंड. ओके, जर आपले कोणते एखादी सर असेल म्हणजे शाळेतले टीचर वगैरे त्यांच्यासाठी सर. आणि एखादी आपल्यापेक्षा बॉस वगैरे असेल त्याला आपण रिस्पेक्टेड सर वगैरे लिहू शकतो, किंवा सर असं लावू शकतो, आपण लिहू शकतो मॅम वगैरे असं इथं लिहायचं त्यांच्या नावापुढं आणि त्यांचं नाव लिहायचं. मग डिअर शुभांगी लिहू आपण. नंतर इथून आपला जो मेसेज असेल मेन बॉडी ते लिहू आपण. जो काही मेसेज कंटेंट असेल आपल्यापाशी की आज मी उशिरा घरी येणार आहो कारण माझ्या मित्राच्या घरी बर्थडे पार्टी आहे त्यामुळे मी तिथे चाललो, हा मेसेज आईला सांगशील. नंतर सेंडर्स नेम. सेंडर्स नेममध्ये काय लिहू आपण? सेंडर कोण आपण? शुभम आहे, त्यामुळे इथं काय लिहिलं आपण? SHUBHAM म्हणजे सेंडर नेम काय आहे? शुभम. तर शुभम लिहायचं. ओके, सेंडर्स नेम. सेंडर म्हणजे पाठवणाऱ्याचं नाव. मग कोण आहे? शुभम पाठवत आहे तर शुभम तिथे नाव येईल बस. आणि नंतर फुल स्टॉप. हे झालं आता फॉर्मॅट. फॉर्मॅटचा कोणी स्क्रीनशॉट घेतला नसेल तर घेऊ शकता. कारण हे सब कंटेंट जे देतो मी तुम्हाला मराठीमध्ये ते हिंदीमध्ये अवेलेबल आहेच, डोंट वरी अबाउट इट. परंतु आपल्या मराठी विद्यार्थ्यांना मराठीमध्ये जसं समजतं आणि आपल्या एखाद्या मित्रांकडून जेव्हा आपण समजून घेतो, टीचर नाही मी तुमच्या मित्राकडून जेव्हा समजून घेतो ते नेहमीसाठी डोक्यात राहत असतो. हिंदी कसं आपल्याला कळते परंतु आपण एक्सप्रेस करू शकत नाही, परंतु मराठी कळतं आणि एक्सप्रेससुद्धा करू शकतो. आपली बोली भाषा आहे, त्यामुळे मी जे सांगते ते तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला. कारण ही कंटेंट तुम्हाला कुठेही मिळतं, असं अवेलेबल होतं, परंतु ते पेड असतात, त्यासाठी पैसे मोजावं लागतं. ओके, ऑफलाईन ट्युशन लावा तर 8,000 रुपये मोजावे लागेल एका विषयासाठी. ऑनलाईन लावाल तरी 900-1000 फीज आहे. जसं मी लावल्या होते तेव्हा ऑनलाईनचेच 900-1000 रुपये फीज होती. त्यामुळे तुम्हाला जर फ्रीमध्ये मिळत असेल तर त्याचा लाभ तुम्ही जास्तीत जास्त घ्या आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. जरी ट्युशन असेल तर तुम्ही रिव्हिजन म्हणून माझे लेक्चर बघू शकता. ओके, नंतर यामध्ये 2 टाईपचे प्रश्न येतात. एक तर येतो की कन्व्हर्जेशन असतो. कन्व्हर्जेशन म्हणजे संवाद असतो 2 जणांतला आणि 2 जणांतला संवाद असतो, परंतु मेसेज जो असतो तो तिसऱ्याला द्यायचा असतो. फोन करतो पहिला. आता समजून घ्या, याच्यातले एक्झाम्पल 2 टाईपचे असतात. DVM मध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल येतो, विचारले येतो. क्वेश्चन 2 टाईपचे येतो. DVM म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये जे क्वेश्चन येतात ते 2 टाईपचे असतात. फर्स्ट टाईप असा असतो की ज्यामध्ये कन्व्हर्सेशन संवाद असतो. संवाद कसा असतो की हा ए व्यक्ती आहे, ह्या ए व्यक्तीला सी व्यक्तीसोबत बोलायचं होतं. ओके, ए व्यक्तीला सी व्यक्तीसोबत बोलायचं होतं, परंतु सी वेळेवर अवेलेबल नसल्यामुळे तो कुठे बाजारला किंवा कुठे बाहेर गेले असल्यामुळे फोन जो उचलतो त्याच्या घरातली कोणती बी व्यक्ती उचलतो. काय उचलतो? बी व्यक्ती उचलतो.
ए व्यक्तीला सी सोबत बोलायचा असतो, परंतु सी अवेलेबल नसल्यामुळे फोन बी उचलतो आणि यांचा संवाद होतो. ए आणि बीचा काय तो संवाद होतो आणि तो संवाद जो आहे तो ए काय सांगतो बीला की तो संवाद सी पर्यंत पोहोचव आणि बी कुठेतरी बाहेर त्याच वेळेस जाणार असतो, त्यामुळे बी काय करतो एक मेसेज लिहितो आणि सीला पाठवून देतो. ओके, कळलं इथपर्यंत की एला सी सोबत बोलायचा असतो पण सी अवेलेबल नसल्यामुळे तो कॉल बी रिसीव करतो, त्यात बी दोघात संवाद होतो आणि तो संवाद त्यातील जो मेसेज आहे तो ए सांगतो बी व्यक्तीला की सी पर्यंत पोहोचव आणि मग बीला कुठेतरी जॉबला किंवा कुठे कामाला जायचं असतो किंवा कुठे घाईत असतो, त्यामुळे तो एक मेसेज लिहितो कोणासाठी सीसाठी आणि तोच मेसेज म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज आहे. तर बघूया आपण टाईप 1 साठी. इथे काही आपल्याला एक कन्व्हर्जेशन दिलेलं आहे, संवाद दिलेला आहे, ते बघूया. रीड द फॉलोविंग कन्व्हर्जेशन्स बिटवीन आशना अँड मिस्टर सिंग. आशना, हेलो, मे आय स्पीक टू रनाजीत प्लीज. मिस्टर सिंग, रनाजीत इज गेटिंग रेडी फॉर स्कूल, मे आय नो हू इज स्पीकिंग. तर इथे आशना जो आहे, आशना जी व्यक्ती आहे, आशना ही तिची मैत्रीण आहे. ओके, कळालं असेल, कॉलेजवाली मैत्रीण. तर कॉलेजवाली मैत्रीण फोन करते कोणाला, रनाजीतला, म्हणून जिथे जिथे इम्पॉर्टन्स आहे तिथे लिहित बघा. आशना आणि मिस्टर सिंगमध्ये काय होता आहे, कन्व्हर्जेशन होता. इथं समजायला बीच बंधू कोण आहे, बी व्यक्ती कोण आहे आणि मग ती बी व्यक्ती सेंडर नेम बनेल आणि मेसेज कोणाला लिहायचा आहे म्हणजे कोण व्यक्तीसाठी आपल्याला लिहायचं आहे ते सुद्धा समजलं पाहिजे. तर आशनाचा फोन आलेला आहे, टेलिलिंग आणि ते उचललं आहे मिस्टर सिंगनं. तर आशना काय म्हणतो, आशना म्हणते हेलो, मे आय स्पीकिंग टू रनाजीत प्लीज. मिस्टर सिंग, रनाजीत इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. तो शाळेसाठी तयार होत आहे. मे आय नो हू इज स्पीकिंग. मी जाणू शकतो की तुम्ही कोण बोलताय. आशना म्हणते, आशना, माय नेम इज आशना, आय एम रनाजीत क्लासमेट. माझं नाव आशना आहे आणि मी रनाजीतची काय क्लासमेट आहे, माझी फ्रेंड्स आहे. कळालं कुछ होता है. तर इधर जो बात है वो है कि आशना उसकी फ्रेंड है स्कूल वाली या कॉलेज वाली, और उसने क्या आशना ने रनाजीत को कॉल किया है. ओके, वो रनाजीत वहाँ पर अवेलेबल नहीं था, सी व्यक्ति अवेलेबल नहीं था, तो कॉल किसने उठाया, बी ने यानी मिस्टर सिंग ने. म्हणजे यहाँ पर बीच का बंधु कौन बन रहा है, मिस्टर सिंग. ओके, बी व्यक्ति कौन है, मिस्टर सिंग. यानी कि आशना की बात रनाजीत तक कौन पहुंचाएगा, मिस्टर सिंग. नंतर म्हणता है मिस्टर सिंग काय म्हणते मग, हेलो आशना, आय एम रनाजीत्स फादर, इज देयर एनी मेसेज. आशना, यस प्लीज आस्क हिम टू ब्रिंग हिज बायोलॉजी नोटबुक टू स्कूल टुडे. I was absent from school due to illness. I would like to see the note which our biology teacher gave to the class during my absence. तर आशना म्हणते की यस माझ्याकडे एक मेसेज होता, त्यांना सांगा की त्याला घेऊन ये म्हणा बायोलॉजीचं नोटबुक शाळेमध्ये आज, कारण मी अब्सेंट होते, मला आजार होता, इलनेस होता, त्यामुळे माझ्या जे अब्सेन्सच्या दरम्यान मी जेव्हा अनुपस्थित होते तेव्हा आपल्या बायोलॉजी टीचरने जे नोट्स दिले होते ते शाळेत घेऊन ये असा मेसेज सांगा. तर मिस्टर सिंग म्हणते यस आय विल डेफिनेटली डू दॅट, मी करेल, मी मेसेज पोहोचवेल. परंतु सिन्स तेव्हाच मिस्टर सिंग हॅड टू गो फॉर हिज मॉर्निंग वॉक. मिस्टर सिंगना सुद्धा मॉर्निंग वॉकला जायचं होतं, त्यामुळे ते एक लेफ्ट अ मेसेज, ते ड्राफ्ट करतात मेसेज रनाजीतला आणि ते मेसेज लिहून चालले जातात मॉर्निंग वॉकला. तर आपल्याला सुद्धा मेसेज लिहायचा आहे. आपण कोण बनवून लिहिणार आहे मेसेज, तर आपण डॅड बनवून लिहिणार आहे, मिस्टर सिंग बनवून लिहिणार आहे. कोणासाठी, रनाजीतसाठी. म्हणजे बीच का बंधू कोण सापडला, मिस्टर सिंग सापडला. बोलायचं होतं आशनाला कोणासोबत, रनाजीत सोबत, परंतु रनाजीत अवेलेबल नसल्यामुळे मिस्टर सिंगला बोललं. मग मिस्टर सिंग आता रनाजीतला मेसेज लिहा. मध्यात बघा कॅपिटल आणि बोल्डमध्ये मेसेज लिहिलेला आहे. तारीख टाकली आपण, तारीख टाकली, डेट एक लाईन सोडून, 22 जानेवारीचं पेलिंग पूर्ण नाही लिहिलं तर चालते, कॉमा देऊ टाकलं 2024. टाईम लिहायचा सकाळचाच, कारण मॉर्निंग वॉक सकाळीच जात असते, म्हणजे शक्यतो तुम्ही 8:30 वगैरे लिहू शकता. 8:30 AM. नंतर मग कोणाला लिहिता आपण, रिसिव्हर कोण आहे, रनाजीत आहे, मग रनाजीत लिहिला आणि मग आपला हे जो मेसेज आहे ते स्पूट करायचं की हेलो रनाजीत, युअर क्लासमेट आशना कॉल्ड हिम ड्युरिंग युअर अब्सेन्स अँड शी कॉल्ड दॅट
डॉट डॉट एवढं सगळं ती कॉल्ड लिहायचं का बोलली. इथे जे काही आय वगैरे आहे त्याला आपण थर्ड प्रोनाउनमध्ये कन्वर्ट करायचं, हर, हिम वगैरे वगैरे, हीज, ओके, शी असं. आणि खाली कोण आहे, आपण मिस्टर सिंग जे आहे ते आपण सेंडर आहे, त्यामुळे इथे मिस्टर सिंग खाली नाव येणार आहे. ओके, सेंडरचं नाव मिस्टर सिंग. दुसरा टाईप येतो आपल्याला सिंपली एक क्वेश्चन दिला जातो आणि त्यावर आपल्याला लिहायचं असते की युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो राईट अ मेसेज विच मनू लेफ्ट फॉर हिज सिस्टर रेनू. एक कथा मनू तिच्या सिस्टर रेनूला लिहिणार आहे. डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. आपल्याला एक मनू नावाचा व्यक्ती तिच्या सिस्टर रेनूला मेसेज लिहित आहे. ते मेसेज आपल्याला आपल्या रिझन देऊन लिहायचं आहे, त्यात कोणती न्यू इन्फॉर्मेशन घालायची नाही आहे. तर मग आपण मेसेज टाका, मधात बोल्ड अक्षरात मेसेज लिहिलं कॅपिटलमध्ये. नंतर 6 डिसेंबर 2023 आहे. इथं आपण आता काय करू शकतो, इथे डिसेंबर जागी जून करून, माझेच नोट आहे, 24 करू शकतो. नंतर टाईम जो आहे तो आहे 5 PM टाईम दिलेला आहे इथे. नंतर एक लाईन सोडली आपण, नंतर रेनू लिहिलो, कारण आपली कोण आहे, आपण पाठवणार कोणाला, रेनूसाठी पाठवणार, त्यामुळे डिअर रेनू वगैरे लिहू शकतो. युअर फ्रेंड. आपल्या टेक्स्टबुक जर बघाल तुम्ही तर तिथे एक आपल्याला दिसेलच हे. तर टेक्स्टबुकमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजमध्ये एक क्वेश्चन असेल एक, त्यामध्ये रेनू आणि मनूचा तुम्हाला दिसेलच क्वेश्चन. ते तुझाच क्वेश्चन आहे, मी क्वेश्चन लावलेलं नाही, तर शॉर्टकट क्वेश्चन लिहिलेला आहे की युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो, वर दिलेल्या माहितीनुसार राईट अ मेसेज मनू लेफ्ट फॉर हिज सिस्टर रेनू अँड डू नॉट ॲड एनी न्यू इन्फॉर्मेशन. तर इथे कोणती माहिती ॲड करू नका सांगितलं आहे आणि ती माहिती आपल्यासाठी दिलेली होती. तर बघा इथं युअर फ्रेंड रुहान कॉल्ड अप टू. ओके, युअर फ्रेंड तुझा मित्र रोहान कॉल्ड केला होता. इन्फॉर्म अबाउट कशासाठी, तर कळवण्यासाठी. बुक रिडिंग सेशन, एक बुक रिडिंग सेशन आहे. चिल्ड्रन आज कलाम, हे बुक रिडिंग जे सेशन आहे त्यासाठी, त्याची माहिती देण्यासाठी तुझा मित्र रोहानने कॉल केला होता. द बुक कॉम्बिनेशन ऑफ स्टुडंट क्वेश्चन्स अँड देअर आन्सर. जे बुक आहे ते दॅट वी रीड, आपण जे बुक वाचणार आहोत ते कॉम्बिनेशन ऑफ स्टुडंट क्वेश्चन अँड देअर आन्सर आहे, म्हणजे क्वेश्चन आणि आन्सरचं ते बुक आहे. द बुक नेम इज चिल्ड्रन आज टू कलाम, आणि जे बुक आपण वाचणार आहोत सेशनमध्ये त्याचं नाव आहे चिल्ड्रन आज टू कलाम. द सेशन ऑक्सफर्ड बुक स्टोअरवर असणार आहे 8 PM ला. ही सेड ऑल्सो, तो अजून म्हणाला की ही पिक यू ॲट 6:30 वाजता तुला घेऊन जाणार आहे. आणि कोण लिहिणारा, आपण सेंटर कोण आहे, मनू लिहिणारा. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन येत असतो आणि याचा PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल. याचासुद्धा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकतो.